गुड मॉर्निंग. सो बेसिकली आता आमची उद्या ॲनिव्हर्सरी आहे, फर्स्ट ॲनिव्हर्सरी. आणि मी काहीतरी ॲज युजल काहीतरी प्लॅन केलेला आहे छानपैकी. आम्ही चाललो आहे कर्जतला आत्ता. ॲक्च्युली हा प्लॅन श्रेयाला काहीच माहीत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे म्हणजे मागचा तुम्ही व्हिडिओ जर बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मी किती चांगला प्लॅन करतो. हा पण प्लॅन मीच केलेला आहे. श्रेयाला याच्याबद्दल अजिबात काही आयडिया नाही आहे. तिला फक्त एवढंच माहिती आहे की कुठेतरी आपण चाललो आहे. तिला म्हणलो की आपण जाऊ कुठेतरी, असं काहीतरी केलं आहे म्हणलं आपण काहीतरी लंच वगैरे करू असं वगैरे टाईमपास. तर तिला असं वाटतं आहे की बाबा मी आज काहीतरी केलं आहे कुठेतरी, जस्ट असं बुकिंग वगैरे केलं आहे आणि जातो बस दॅट्स इट. सो मी आता असं दाखवणार आहे की आता आम्ही ब्लॉग अजून चालू केलेला नाही आहे, म्हणजे तिला सांगणार की तिला आपण आता ब्लॉग स्टार्ट करू वगैरे. सो आम्ही चालू केलेलं नाही आहे. सो हे सरप्राईज असंच राहील. तुम्हाला कळेल की कसं आहे काय वगैरे, कुठे जातो आहे वगैरे वगैरे सगळं सांगू आम्ही. लेट्स सी तिला कसं आवडतं ते काय ते. हॅलो, गुड मॉर्निंग. आज शनिवार आहे आणि आज आमचा वीकेंड पण आहे. सो आम्ही सकाळी उठलो, फटाफट आवरलं आहे आणि आमची उद्या ॲनिव्हर्सरी, आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे उद्या. सो सुमितनी मला आय डोंट नो काहीतरी प्लॅन केलं आहे असं बोलतो आहे आणि आता मला माहिती नाही आहे काहीच. माझ्यासाठी सरप्राईज आहे. मी फक्त माझं सगळं घेऊन रेडी बसली आहे की हां बाबा तुम्हाला रेडीच असते. वीकेंड 2 दिवस मला एक सुट्टी मिळाली की लगेच हिची बॅग ट्रॉली हां ट्रॉली रेडी असते. येस. सो मी माझं काम केलेलं आहे. बाकी आता हा मला जिथे नेईल तिथे मस्तपैकी मी जाणार, आराम करणार, एन्जॉय करणार. बरं आहे काय, म्हणजे गाडीत इथून निघालं, गाडीत बसलं की बाजूला किंवा निघालं कुठे गाडी जाते तिथे आपण जायचं. येस. सो येस, हे काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेलं आहे, काहीतरी स्पेशल. बघूयात आता कसं आहे काय, हळूहळू मला समजेल. तुम्हाला आमच्या बॅगा बघून असं वाटेल की येस, ह्या आमच्या बॅगा आहेत. आता आम्ही हळूहळू स्टार्ट करू आमची जर्नी. तुम्हाला दाखवत राहू कुठे जातोय, कसं काय करतोय प्लॅन. मी आता ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे थोडं. अजून आम्हाला दाखवत आहेत, इतका वेळ दाखवत आहेत आम्हाला पोचायला. सो येस, कॉफी घेतोय आम्ही आता कारण सुमितला झोप यायला नको. माझी झोप छान झाली आहे. सो चांगली झाली आहे. आय एम टोटली फ्रेश नाव. मी तो आता बँगलोरला आणि पण मी जाऊ सकाळी तशी ब्लॅक कॉफी पण घेतली आहे. सो मी आता डबल पम्पटअप आहे. आता मी मस्तपैकी 8-9 तास पण चालवू शकतो, पण त्याची गरज नाही पडणार आहे फॉर्च्युनेटली. ओके म्हणजे आपण जवळच जातोय. इथे मला दाखवत आहेत मी मॅप लावून टाकला आणि विषय 60 किलोमीटर्स अजून दाखवत आहेत. नवी मुंबईला आलो आहे आम्ही आता. 60 किलोमीटर्स इथून दाखवत आहेत. म्हणजे मला कुठेतरी असं वाटतंय डाऊन साईड चाललो आहे. बघूयात कुठे जातोय. वाया पनवेल दाखवत आहे काहीतरी मला, पण मला हात लावायची परमिशन नाही आहे तिथे. ठीक आहे, समजेल अजून दीड तासाने समजेल मला कुठे जातोय ते. येस, आज बऱ्याच दिवसानंतर एक्सप्रेस हायवेवरती आलोय. खूप मस्त वाटतंय. क्लायमेट पण तसं थंड होत आहे म्हणा. एक्सप्रेस वे वरती चालवायची मजाच वेगळी ना पण. ऍक्च्युली खरंच म्हणजे ते सारखे स्पीड ब्रेकर्स नाही, काय नाही. मग नाही तर काय. आणि खूप गाडीला पण खूप बरं असतं. एक्झॅक्टली प्रॉपर चालवता येते, कोण कोणाच्या मध्ये नाही येणार का, तर इथे सगळीकडे कॅमेरा आहे. खरंच एक तर ते खूप चांगली गोष्ट केली आहे की स्पीड लिमिट ठेवलं आहे. सगळ्यांनाच आवडतं असं नाही आहे. ॲक्च्युली खरंच गरजेचं आहे, कारण की इथे ॲक्सिडेंट्स खूप झालेले आहेत आधी. ओव्हरऑल मजा येते, पण एक्सप्रेस हायवे माझा ऑल टाईम फेवरेट आहे. आता मला तो समृद्धी पण ट्राय करायचं आहे, तिथं अजून मी गेलो नाही. तो करूयात आपण. आता कुठला काही प्लॅन वगैरे झाला ना मोठं, तर आपण तेव्हा कारच काढू, मस्तपैकी जाऊन येऊ तिथे. पण एकच तिथे ड्रॉबॅक असा आहे, म्हणजे मी ऐकलं आहे जो मित्रांकडनं वगैरे, तिथे आधीमध्ये ना असं काही खायला किंवा फूड कोर्ट वगैरे असं काही नाही आहे. सो तुम्हाला जे काय आहे ते तुम्हाला घेऊनच जावं लागतं. हां, कॅरी करावं लागतं. एक्झॅक्टली. बघा ना यार काय व्ह्यू आहे बघा ना. आणि आता कसं पाऊस जस्ट पडून गेला ना, शेवटचा परतीचा पाऊस, त्याच्यामुळे असं मस्त ग्रीनरी वगैरे आहे. तुम्हाला एक छान अपडेट देतो. तुमच्यासाठी छान अपडेट असेल, आमच्यासाठी जो वाईट अपडेट आहे. शॉर्टकट होता आणि तो आम्ही मिस केलेला आहे. त्याच्यामुळे आमचा जवळपास अर्धा तास वाढला. म्हणजे मी तर शिव्या खातोय आणि काही लोक हे खात आहेत. बघ, काही वाटत नाही. बिचारा आपला नवरा एवढा चालवतोय गाडी आणि त्याला आपण विचारू की बाबा तुला केक हवा आहे का, किंवा मग तुला थोडं काही पाणी पिणे. असं काही नसतं आमच्याकडे. संपलेलं आहे, सुमितने संपवलेलं. मला शेवटचे 2 पीसेस ठेवलेत, त्याला भरवून चपली. शेवटी मला बोलतो आता मला कंटाळा आला, आता संपवून टाक. आणि सुमित आणि मला केक देणार, गोड सुमित मला देणार स्वतःच सोडून. हा, सुमितला गोड फार आवडतं, त्याच्यामुळे सुमित हे गोड सोडणार आणि मला देणार. गोड आवडतं म्हणून काय सगळंच गोड खातो असं नाही. सगळं खातो. तुला साखर दिली ना वाटीभर, तू साखर पण खात बसशील. आणि लोकांना माहिती की एवढा अति पण मी करत नाही. साखर, गुलाबजामचा जो पाक असतो
तो पाक सुद्धा सुमित पितो. काही असं काही नाहीये. नाही मी सोडणार. आता गेल्या 1 वर्ष झालं खूप कमी केलंय ह्याच मुलीमुळे. आणि ते सहन करतोय Guys. सुमित. हो. गाईज कसं आहे, बाहेर सीन्स आहेत, सिनिक व्ह्यूज आहेत आणि म्हणजे एखाद्या व्यक्तीला कसं वाटेल की आता आपण मस्त काहीतरी बघूया, छान ट्रिपला जातोय, एन्जॉय करतोय असं वगैरे. आणि हे बघा, आपल्या आयुष्यातला पर्पज काय आहे ते माणसाने बघून घ्या. फिक्स फोकस आपलं एकदम ठरलेलं असतं. फोकस फिक्स आहे, तो कधी तिथून हटायचं नसतं. हे बघा, लाईव्ह एक्झाम्पल आहे. माझ्याकडे काहीच शब्द नाही बोलायला, सो इट्स ओके. आता आपण आय गेस डायरेक्ट भेटू, त्याच लोकेशनला भेटू आपण. सो बाय बाय. आम्ही आता 15 मिनिटात पोहोचतोय. वेदर मला वाटतं रात्री जास्त छान असेल. मे बी सेकंड हाफ नंतर आता पण एवढं काही असं गरम नाही होत ऊन आहे, पण गरम नाही होत, असे चटके नाही लागत आहेत. 4:30-5 नंतर थोडंसं थंड वाटायला लागेल. जस्ट होपिंग फॉर द बेस्ट. कारण की ओव्हरऑल मगाचपेक्षा म्हणजे मुंबईपेक्षा तरी इथे जरा कमी आहे. येस. थोडा रस्ता जर आहे लोकांनी थोडा मोठा केला असता ना, आता ऑब्व्हियसली ते चान्स नाही आहे तसा म्हणा. गाईज रस्ता बघा, फक्त रस्ता बघा. हार्डली एक गाडी जाईल असा रस्ता आहे. आणि समोरून कोणी आलं तर फुल वाट आहे आमची. आहे ॲडव्हेंचर करत करत जातोय आम्ही. येस, म्हणजे ॲक्च्युली ना नेचर खूप आवडतं ना, म्हणजे नेचरमध्ये राहायला किंवा मग असं, त्या लोकांसाठी हा बेस्ट स्पॉट आहे. आणि मला आता कळलेलं आहे लोकेशन हेच आहे, हेच ज्याच्यासाठी आम्ही एवढा आटापिटा केलाय. रिसॉर्ट कसं आहे आय डोंट नो. ऑब्व्हियसली छानच असेल का. आय मस्ट से बाहेरून खूपच सुंदर दिसतंय, आतून पण ह्याच्याहून जास्त सुंदर असणार आहे. ऑब्व्हियसली. अरे मैंने लोकेशन ढूंढा है बेटा, मेरे चॉईस में तू शक मत कर. फायनली आम्ही पोचलेलो आहोत. मी श्रेयाला बाहेर उभं केलं आणि तिला बोललो, म्हणलं की थांब 2 मिनटं थांब, जरा काही गोष्टी ठेवायच्या वगैरे, आणि तू तोपर्यंत जरा बाजूचा एरिया वगैरे बघ कसं आहे काय ते. माझा प्लॅनप्रमाणे मी हे काही छान प्लॅन केलेलं आहे उद्यासाठी. ॲक्च्युली उद्यासाठी होता, बट मुद्दामून आजचा प्लॅन केला. सो गाईज हॅव अ लुक. जस्ट बघा लोकेशन बघा, हे सगळं मी अरेंज करून ठेवलेलं छान मुद्दामून. सो ही खूप छान प्रीमियम स्पेस मिळाली आम्हाला. मी खूप सर्च केलं आहे ह्यासाठी अँड इट्स ऑल परफेक्ट. म्हणजे खूप छान त्यांनी डेकोरेट करून ठेवली आहे. एक छान चेअर आहे. अँड देन गाईज मेन गोष्ट बघा, सी दिस इज समथिंग अनयुज्युअल. दिस इज समथिंग व्हेरी व्हेरी स्पेशल. ॲक्च्युली तिच्यासाठी हे मी प्लॅन केलं, कारण की तिला एक कधीपासून हवं होतं की लाईक आपण आपली छान स्पेस हवी आहे आणि यु नो असं काहीतरी एक शांतता हवी आहे कुठेतरी. सो मग त्यासाठी जकुसी वगैरे, एक जकुसीवाली रूम प्लॅन केली. दिस इज इट. आणि इथे छोटीशी बाल्कनी आहे, यू कॅन सी. इथे पण बसायला वगैरे आहे. वी कॅन सिट हिअर, वी कॅन हॅव फन. ओव्हरऑल व्ह्यू खूप सुंदर आहे. रात्री ते खूप छान होऊ शकतं. आता आपण तिला आतमध्ये बोलवूया, तिचे रिॲक्शन्स कशा असतील. आय एम सो एक्सायटेड. लेट्स गो. इथेच उभी आहे अजून पण, आणि तिला माहीत नाही. तर डोळे बंद कर. अच्छा, मीच डोळे बंद करते. सध्या तू कर. म्हणजे आतमध्ये, हां ये आतमध्ये, हळू पुढे. हां ये आता हे कर. हां ये आतमध्ये. ओके 1 2 3 सरप्राईज. ओ वाव, किती क्यूट आहे. व्हेरी नाईस. हेच होतं ते माझं एक छोटंसं सरप्राईज. किती मस्त आहे हे. वाव. अरे तो मेन गोष्ट तर बघ, हे इकडे मेन गोष्ट तर बघ. 1 2 3. येस, भारी आहे एकदम. खरंच मला कधीपासून यायचं होतं, मी कधीपासून. मी ॲक्च्युली हेच बोललो आता की का हिला इतक्या दिवसांपासूनची इच्छा होती आणि ते भारी आहे. दिस इज व्हॉट आय प्लॅन. चल आत्ताच जाऊया. 100% तुला या गोष्टींसाठी म्हणजे पास झालेला आहेस तू. एकदम बेस्ट पास सरप्राईज. म्हणजे काय, ऑब्व्हियसली मी टॉप मारलाय. पास काय, आणि इथे काय, इथे छोटीशी बाल्कनी आहे. इथे मी संध्याकाळी चहा घ्यायला बसणार आहे मस्तपैकी. बस ना. बेस्ट आहे. आणि इथून पण काय मस्त वाटतंय. तुम्ही संध्याकाळी काय भारी वाटणार आहे माहिती आहे. आहे ना. आम्ही आता जेवायला जातो आहे. आय गेस 8:30 झालेत. दुपारी आम्ही बऱ्याच काय ॲक्टिव्हिटीज वगैरे केल्या. मग म्हटलं की जरा आता आलो होतं एन्जॉय करूया, म्हणून आम्ही एवढा ब्लॉग वगैरे केला नाही. सो आता आम्ही इथेच बाजूलाच एक प्रिमायसेसमध्ये रेस्टॉरंट आहे, सो आम्ही तिथेच जातो जेवायला. आणि जेवून आल्यानंतर आम्ही जाणार जक्युझीमध्ये. येस, तेव्हा मग परत आम्ही थोडंसं एन्जॉय वगैरे करू, निवांत टाईमपास करू. आणि मग हा कदाचित व्लॉग तुम्हाला डिरेक्टली मंडे किंवा ट्यूजडेला बघायला मिळेल. कारण की उद्या पण काही ॲक्टिव्हिटीज आहेत. उद्या पण आम्ही काहीतरी छान असं प्लॅन करतो आहे. काय ते अजून ठरलं नाही आहे, कारण की ॲक्च्युली मेन उद्या आहे, बट म्हटलं की आज होऊन जाऊ दे जरा, आज सॅटर्डेला जरा निवांत करता येईल म्हणून.
सो लेट्स सी आता जेवणाचा पण एक छान वेगळा काहीतरी मेनू बघू. बेसिकली इथून आमचा एंट्रन्स आहे, म्हणजे इथून खाली उतरून जायचं आहे आतमध्ये. हां गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता मी जस्ट बाहेर आलो, कारण की मला असं वाटत होतं की थोडंसं थंड आहे बाहेर, पण आता तर खूपच जास्त थंड आहे. म्हणजे असं वाटत नाही की आपण नॉर्मली म्हणजे मुंबईच्या जवळ वगैरे आहोत. प्रॉपर चांगलं असं प्लेझंट क्लायमेट आहे. सो आम्ही आता विचार केला थोडं फ्रेश होऊ आणि जरा बाहेर वॉक करायला जाऊ. मस्त चहा चहा पिऊयात. पिऊ, येस चहा पिऊ, नाश्ता करू. थंडीमध्ये चहाची मजाच वेगळी. खरंच आणि मग मी लवकरच उठलो, जेणेकरून जरा एक राऊंड वगैरे मारता आहे. आणि हा ॲक्च्युली हा एरिया खूप मोठा आहे, म्हणजे इथे असे बरेच छोटे छोटे विलाज आहेत या एरियामध्येच. सो मग इथलं जरा प्रिमायसेस वगैरे बघू आणि मग आम्ही नाश्ता वगैरे करून थोड्या वेळाने निघू. बायकोचे फोटो काढायचे असतात हे माहितीच नाही आहे याला. फक्त आणि फक्त झाडं, पानं, फुलं हेच सगळं दिसतं. हे बाई हे पण आमच्यासोबत आली सारखे मागे 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 मागे. मग हिला असंच हिच्यासोबत खेळत जातो, तर ती पण आमच्या मागे मागे येते. परत आली सुमित, घे तिला कॅमेरामध्ये. हे बघा हे येते आणि सारखं श्रेयाला घाबरवते. हे बघा हिचा घाबरलेला चेहरा. ती गेली आता, नो वरीज. थँक गॉड. बघा सनफ्लॉवर दिसलं इथे मला, किती सुंदर आहे. वाव, सो नाईस. ते बरे सनफ्लॉवर्स आहेत वरती. कसला फोटो काढायचा आहे? त्या तगरीचा. इथे बरंच काय काय या रूटला. स्विमिंग पूल आहे, हॉलिडे मार्ट म्हणून काहीतरी आहे. हा, इथे स्विमिंग पूल आहे. सो आम्ही सगळं आवरून आत्ता जस्ट चेकआउट करून निघालो आहे. पण खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता तिथे. गाडी थोडी स्लो जाते, कारण एकच रोड आहे, म्हणजे एकच गाडी जाऊ शकते असा रोड आहे. ठीक आहे, चलो आता आम्ही जातो घरी. मग आपण भेटूयात संध्याकाळी. आम्ही संध्याकाळी केक कटिंग करणार. ओ येस करू, काहीतरी करू. ओके, बाय. हाय. सो आम्ही रेडी झालोय. संध्याकाळचं आमचा आउटफिट असा आहे. या ते तुम्हाला नंतर फोटोजमध्ये दिसेल. आम्ही फोटोज पोस्ट करणार आहोत. आणि आता आम्ही केक कटिंग करणार आहोत. आम्ही दोघंच मिळून केक कटिंग करतोय आता. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत डिनरला. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. मी आली. कसं आहे? फायनली द डे एंड्स. म्हणजे आज आमचा खूपच छान गेला दिवस. डिनर झालं, त्याच्यानंतर आम्ही आज ट्रॅव्हल केलं, त्याच्यानंतर आम्ही केक कटिंग केलं, फोटोज काढले खूप सारे. 1 इयर कसं गेलं आमचं आम्हालाच ॲक्च्युली कळलं. खरंच कळलं नाही. म्हणजे असं वाटतं की आत्ता कुठे आम्ही म्हणजे लग्न वगैरे झालं आणि आम्ही आलो आहे. म्हणजे सगळं एक फ्लॅशबॅक चालू आले, कारण की आम्ही सेम डेला मागच्या वर्षी काय करत होतो, आज हळद आहे किंवा मग हे जे काय असेल ते. सो ते आम्ही फुल फ्लॅशबॅकमध्ये होतो एक वर्षाच्या नंतर. मग आम्ही एका वर्षामध्ये किती चेंज, म्हणजे भले एकच वर्ष झालं आहे, पण आम्ही आधी जसे होतो आणि आत्ता जसे आहोत खूप डिफरन्स. बट ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह. हां, एक्झॅक्टली. म्हणजे खूप पॉझिटिव्ह वेमध्ये, बट फील होतं. ठीक आहे, आपण हॅपी आहोत ना? ऑब्व्हियसली. तू आहेस ना? हां, म्हणजे हो आहे. आहे. खूप आता कबूल कर यार डायरेक्टली. सो ठीक आहे, ओके. सो आजचा दिवस इथे संपतो. लेट्स मीट इन द नेक्स्ट व्लॉग. सो तोपर्यंत बाय, गुड नाईट. गुड नाईट.